गुड इव्हनिंग एव्हरीवन। सकाळच्या हेक्टिक शेड्यूलनंतर ऑफिसवरून जाऊन आल्यानंतर जेवणाच्या तयारीला लागली। तर आज मंडे आहे। मंडे बोललं तर माझ्या मिस्टरांचा आज उपवास असतो। तर सकाळीच मी छोले भिजत घातले होते। आज मी विचार केला होता की छोलेच बनवूया म्हणून। सो डाळ भात, छोलेची उसळ आणि बटाट्याचे काप बनवलेले आहेत। ती सगळीच रेसिपी तुम्हाला मी दाखवणार नाही आहे, बट मी नंतर विचार करत होते की डेझर्टला काय बनवूया। म्हणजे माझ्या मिस्टरांना असं डेझर्टला काही हवंय, उपवासाच्या दिवशी डेझर्ट हवंय असं काही नसतं, बट मला असं वेगवेगळ्या पदार्थ बनवणं हे मला जास्त आवडतं। तर मी उपवासाच्या दिवशी मोस्टली तरी असे माझे 3-4 प्रकारचे पदार्थ बनले जातात, म्हणून मी ते बनवते। ॲक्च्युली मी पण स्वतः फूडी असल्यामुळे मला हे सगळं बनवायला पण आवडतं आणि खाण्यासाठी पण आवडतं। तर मग घरामध्ये सगळ्या प्रकारचं साहित्य अवेलेबल होतं। तर मग विचार मी केला की आता तांदळाची खीर बनवूया। मग माझ्या पद्धतीची तांदळाची खीर तुमच्याबरोबर मी रेसिपी शेअर पण करू शकते, कारण पब्लिकली ज्यांनी माझं डेझर्ट टेस्ट केलेलं आहे त्यांनी असं 2-3 जणांची मला कमेंट्स होते की तू तांदळाची खीर तुझी दाखव म्हणून। सो मग आता आपण चला बघूया माझ्या पद्धतीची तांदळाची खीर। तर बघा, तांदळाच्या खिरीसाठी लागणारं साहित्य हे आहे दूध। अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी। हे आहेत आपले तांदूळ। हे सध्या कच्चेच तांदूळ आहेत। ह्याला मी ड्राय रोस्ट करून घेणार आहे। मी तुम्हाला ते दाखवणार आहे। हे मिक्स असे ड्रायफ्रूट्स आहेत, ह्याला पण मी ड्राय रोस्ट करून घेणार आहेत। 2 ते 3 टेबलस्पून आपलं घी आहे। आणि हे जे आहे ते अमूलचं मिल्कमेड आहे। छोटा डब्बा बघा तुम्हाला दिसत असेल, हे अमूलचं मिल्कमेड आहे। मी याच्यामध्ये साखर यूज करणार नाही आहे, मी फक्त मिल्कमेडच यूज करणार आहे। तर आता आपण पुढच्या प्रोसेसला बघूया। हे बघा, मी एक कढई ठेवली आहे गॅसवरती, गरम करायला ठेवली आहे। आता ती कढई तापल्यावरती त्याच्यावरती मी थोडंसं टाकणार आहे तूप। 1 टेबलस्पूनपर्यंत मी तूप टाकणार आहे। आणि ते तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे आता आपण जे तांदूळ घेतले होते हे तांदूळ जे आहेत हे आंबेमोहर तांदूळ आहेत। तर ते आता मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते ड्राय रोस्ट करून घेणार आहे। हे बघा, हे जे तांदूळ आहेत हे मी चांगले ड्राय रोस्ट करून घेणार आहे। मीडियम गॅसवरती हे ड्राय रोस्ट करायचे आहेत। थोडेसे रेडिश ब्राउनिश असे झाले पाहिजेत ते। तुम्ही बघा, तांदूळ हा फुलत चाललेला आहे। जसं जसं तो फुलणार तसं तसं त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून तो खाली चिटकणार पण नाही आणि म्हणजे जास्त ब्राऊन पण होणार नाही। आपल्याला एकदम जास्त प्रमाणामध्ये ब्राऊन पण करायचा नाही आहे तो, म्हणून तो हलवत राहायचा आहे। बघा, तुम्ही बघत असाल आता तो ब्राऊन कलर होत चाललेला आहे आणि तो चांगला फुललेला पण आहे। बघा, दिसत असेल तुम्हाला आता तो चांगला ब्राउनिश झालेला आहे। आता गॅस आपण एकदम कमी करूया आणि तो तांदूळ काढून घेऊया। मी हा तांदूळ बाजूला काढून ठेवला आहे, जो ड्राय रोस्ट केलेला होता तो। पण सेम कढईमध्ये हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपण ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत। ते पण असे थोडेसे रेडिश ब्राउनिश असे करून घ्यायचे आहेत। हे बघा, ड्रायफ्रूट जे आहे ते थोडेसे ब्राउनिश झालेले आहेत। आणि ड्रायफ्रूट कसं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता खीरमध्ये, आयदर नाही टाकलात तरी असंच केलं तरी चालेल। माझ्याकडे आता सध्या अवेलेबल होते म्हणून मी टाकते, नाहीतर अवेलेबल नसेल तर मी टाकत पण नाही। तर आता हे झालेले आहेत। बघा, मनुके चांगले फुललेले दिसलेत। तर आता गॅस बारीक करून आपण आता हे पण काढून घेऊया। हे मनुके आणि ड्रायफ्रूट्स जे आहेत ते पण आपण ड्राय रोस्ट करून काढून घेतलेले आहेत। आणि हे जे तांदूळ जे आपण ड्राय रोस्ट केले होते ते आता थोडे थंड झालेले आहेत। तर आता ह्याची आपण एक फाईन पेस्ट करून घेऊया, वाटून घेऊया ते आता आपण।
बघा, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी तांदूळ ड्राय रोस्ट केलेले होते ते मी टाकलेले आहेत आणि आता त्याची पेस्ट करते. अशी मी ही फाईन पेस्ट केलेली आहे. परत सेम कढईमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे मी 1 टेबलस्पून आणि त्याच्यामध्ये आता मी अर्धा लिटर दूध घालणार आहे. सकाळ मी आता हे बघा अर्धा लिटर दूध त्याच्यामध्ये घालत आहे. हाफ लिटर मी दूध घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. तुपामध्ये मी दूध घातलेलं आहे आणि ते ढवळून घ्यायचं आहे चांगलं. त्याच्यानंतर आपण हे जे मिल्कमेड होतं हे मिल्कमेड आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. मी आता हे छोटं मिल्कमेडचा डब्बा आहे तो हाफ टाकलेला आहे त्याच्यामध्ये. हे बघा, आता दुधामध्ये मी मिल्कमेड टाकलं आहे आणि मिल्कमेड मी जे आहे ते अर्ध्यात एक जे छोटावाला डब्बा आहे त्याचा अर्ध घातला आहे आणि ते हलवून घेतलं आहे चांगलं. खीर ही कशी थोडीशी गोडसळच चांगली लागते, पण मी जास्त प्रमाणामध्ये गोड नाही करत आहे कारण ती आपण आटवल्यावरती ती गोड होणारच आहे. मग आपण त्याच्यामध्ये जे ड्राय रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण टाकणार आहोत आणि ते टाकल्यानंतर आपण आता ही जी फाईन पेस्ट केलेली आहे तांदळाची ती आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. ही बघा, आता ही पेस्ट टाकल्यानंतर त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. ती तुम्हाला हलवत राहावी लागणार आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या नाही व्हायला पाहिजेत आणि ती चांगली हलवत गेली पाहिजे. आणि ही हलवायची आहे चांगली, त्याची एक उकळी येईपर्यंत ती हलवत राहायची आहे. हे बघा, तुम्ही बघत असाल आता की ही मी 10 मिनटं ढवळल्यानंतर ही थोडी थोडी खीर घट्ट होत चालली आहे. हे बघा, थोडं समजून घ्या, माझं बच्चू येऊन थोडं मध्ये ओरडून गेलेलं आहे. बघा, हे असं चांगलीपैकी खीर ढवळून झाल्यावरती ही बघा ह्याला टेक्स्चर असं घट्टसारखं असं टेक्स्चर यायला चालू झालेलं आहे. हे बघा, साईडने जे आहे ना ते साईडने किनाऱ्यावरून आपल्याला कळत असेल अशी मस्त अशी घट्ट झालेली आहे. तुम्ही बघत असाल हा खीरचा फायनल लुक आहे. हे बघा किती मस्त अशी छान दिसत आहे आणि टेस्टला पण एकदम भारी लागते. तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा की तुम्हाला ही माझी खीरची रेसिपी कशी वाटली आहे आणि तुम्ही ट्राय पण करून बघा. अगदी एकदम मस्त लागते. कोणी पाहुणे आलेले असेल तर तुम्ही ही खीर बनवू पण शकता. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. टिल देन टेक केअर, बाय.